गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आज संडे स्पेशल मध्ये आपण बघणार आहोत रवा डोसा कसा बनवायचा। तर यासाठी आपण इथे रवा आणि उडीद डाळ घेतलेली आहे। रवा किती आहे? 1 वाटीभर आणि उडीद डाळ 1 वाटी, छोटा वाटी। छोटी वाटी उडीद डाळ आणि 1 मोठी वाटी रवा। आता काय करायचं पुढे? वाटून घ्यायचे उडीद डाळ मिक्सरला वाटून घ्यायची। फक्त उडीद डाळ घ्यायची ना? ओके, हे आपण उडीद डाळ वाटून घेतली। आता त्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं, होय ना? ओके, हे उडीद डाळ काढून घ्यायची वाटलेली। रवा घालायचे। रवा पण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचा ना? ओके, त्यामध्ये वाटलेला रवा घालणार ना तू? ओके, घाल। आता यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार। अजून काय घालायला लागते? सोडा वगैरे? नाही। ते पीठ मिक्स करून घ्यायचं। हे पीठ भिजवायला लागत नाही ना? नाही, लगेच होतात। आपले आता इन्स्टंट डोसे तयार होणार आहेत, व्यवस्थित ढवळून। ह्याच्यासोबत काय आज? बेल्ला तुप्पा। बेल्ला तुप्पा म्हणजे काय ते सांग? गूळ आणि तूप आणि उप्पीन का लोणचं। ओके, आपला तवा तापलेला आहे। आता डोसा करायचा, रवा डोसा। हे डोसे कुरकुरीत होतात का? होता, कुरकुरीत होतात। असा आपला कुरकुरीत रवा डोसा तयार झालेला आहे। काढा बघू त्याला। बघ, मस्त नोडे। क्रिस्पी रवा डोसा, गुळ तूप। गुळ तूप कसं बनवतात? गुळ विरघळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं। पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं ना? पाणी घालून जरा विरघळून घ्यायचं। आणि हे होममेड लोणचं।